तर पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती असं एटी नाना पाटील यांनी म्हटलंय। नाराज नाही, पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणार असं एटी नाना पाटील म्हणाले। एटी नाना पाटलांनी नाराजी त्यांची नव्हतीच असं स्मिता वाघ यांनीही म्हटलं। एटी नाना पाटील नेहमीच पक्षासोबत राहतील असं स्मिता वाघ म्हणतात। राजकारणात पक्षाच्याच कामात होतो, मध्यंतरी केंद्राने जबाबदारी दिली त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला। तिकिटाची मागणी मी पण केलेली होती, परंतु शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उदार असतं। नाही, नाराज म्हणजे असं नाराज वगैरे मी असं काही नाही। शेवटी पक्षाने जी जबाबदारी दिली ती आपल्याला करावी लागणार आहे। तिकीट मागितलं होतं, तिकीट द्यायला पाहिजे होतं, ही अशी प्रत्येकाची मागणाऱ्याची अपेक्षा असते, ती माझी पण होती, त्यात काही गैर नाही ती। वर्ष ते आमचे खासदार होते, 5 वर्षापासून जरी ते कुठल्याही पक्षात गेलेले नाही, त्यांनी शिवबंधन बांधलेलं नाही। आजही ते भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि पुढेही ते कायम सोबत राहतील, ते माझ्यासोबत राहतील। तुमच्यासोबतची नाराजी त्यांची दूर झाली असं वाटतं, तर तुमच्या पाठीशी यावे। माझ्यासोबत त्यांची नाराजी नव्हतीच, त्यांचं तिकीट कापण्याचा विषय माझा नव्हताच। माझा काही संबंध, मी एक छोटी मोठी कार्यकर्ते आहे, काम करणारी, त्यामुळे त्यांचे माझ्याविषयी नाराजी असण्याचा काहीच संबंध नाही। 5 वर्ष ते पार्टीसोबत होते आणि पुढे राहतील।